येस, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सकाळ अशी छान झालेली आणि तुम्ही ऑनलाईन क्लासला जॉईन झालेले आहात. सगळेजण छान मजेतच असाल, सगळेजण कोरोनाची काळजी घेत असाल, घरातच राहत असाल, मास्क वापरत असाल, सगळी काळजी घेत असाल आणि रोज ऑनलाईन क्लासला जॉईन होत असाल अशी मी आशा करते तुमच्याकडनं. हो की नाही? सगळेजण हसताय, सगळेजण अभ्यास करताय. येस, यू कॅन शो मी लाईक दॅट. येस, की तुम्ही जण सगळे अभ्यास करता, ऑनलाईन क्लासला जॉईन होता असं तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. आणि मुलांनो, तुम्हाला जेव्हा पण उत्तर द्यायचं असेल, आपला हात हँड रेज करायचा आहे ऑप्शन मधनं, तेव्हा तुम्हाला उत्तर देता येईल. ठीक आहे. आज आपण सर्वजण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि ते पण एका पीपीटीच्या माध्यमातून. आता मी तुमच्या समोर एक पीपीटी शेअर करणार आहे आणि त्या पीपीटीच्या माध्यमातून आजचा आपण ऑनलाईनचा वर्ग घ्यायचा आहे. तर आपण सुरू करूया. सगळे मुलं, आता मी स्क्रीन शेअर करते, ती तुम्ही पाहायची आहे. बघा सगळ्या मुलांना, बघा आपण या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण या अंतर्गत रोज भेटत असतो. आणि आपलं मेन काय आहे बघा, शाळा जरी बंद असल्या तरी आपलं शिक्षण मात्र चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण सगळे शिक्षक वृंद, सगळे अधिकारी वर्ग सगळे प्रयत्न करत असतात. तर अशा या ऑनलाईन एज्युकेशनच्या शैक्षणिक वर्ष 2021 आणि 22 या वर्षामधल्या इंग्रजी माध्यमातल्या इयत्ता 6वी विषय मराठी या वर्गामध्ये मी मृणाल शिर्के तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आता आपण पुढे बघूया. आजची दिनांक आहे 25 ऑगस्ट 2021 आणि वार आहे बुधवार. बघा, नेहमीप्रमाणे मुलांनो, आपण आपल्या वर्गाची सुरुवात सुविचाराने करणार आहोत. सुविचाराने म्हणजे चांगला विचार. असा चांगला विचार जर आपण रोज घेतला, रोज अभ्यास केला, तर तेच त्याप्रमाणे आपण वर्तनात बदल करत असतो. आता बघा बरं, मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो व काम झटपट होते. बघा, आपलं माइंड जर एकदम फ्रेश असेल तर मग आपण काम कसे करतो? पटापट करतो. तुमचं कुठलं काम आहे? अभ्यास करणं. म्हणून तुमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा सकाळी ठेवलेले आहेत. तुम्ही सकाळी खूप फ्रेश असता, प्रसन्न असता आणि त्यामुळे तुम्हाला कामामध्ये, अभ्यासामध्ये पूर्ण दिवसभर कसा राहतो? उत्साह राहतो. हा एक चांगला सुविचार आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघूया, आपण आपल्या वर्गाची सुरुवात कशाने करतो? प्रार्थनेने करतो. आणि इथे आपण सरस्वती वंदना करणार आहोत आज. सरस्वती वंदना, जी विद्येची देवता आहे, विद्येची देवता आहे, तिथला आपण आज वर्णन करणार आहोत, तिची प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत बरं. सगळ्यांनी हात जोडले का? आपण आता देवीची प्रार्थना करणार आहोत. या कुंदेनु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणाभरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरप्त वृद्धिभिर दैवै सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. अशा प्रकारे आपण सरस्वती वंदना केलेली आहे आणि आपण आपल्या पुढच्या आपल्या वर्गातल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आपण आज मराठी विषय शिकणार आहोत. सीमा, बघा तुम्ही मुलांना मागील पाठामध्ये सुग्रणीचे घरटे वगैरे बघितले होते की नाही?
सुगरणीचे घरटे बघितले, पाऊस बघितले, म्हणजे सगळे नैसर्गिक जे आपल्या परिसरामध्ये ज्या अवतीभोवती घटना घडतात त्याच्याविषयीच आपण अभ्यास करतोय. तर आज आपल्याला एक कविता बघायची आहे आणि त्या कवितेचे नाव आहे हे खरे खरे व्हावे. आणि ही कविता कोणी लिहिली आहे बरं? कविता लिहिणाऱ्याला काय म्हणतात, कोणी सांगू शकतं का? हॅलो, मुलांपैकी कोणी सांगू शकतं का? येस, खूपच छान, व्हेरी गुड. कवयित्री. कवयित्री म्हणजे रायटर ऑफ मीन्स पोएटेस, ज्या कविता लिहितात. तर ही कविता आहे ती कोणी लिहिलेली आहे? सुमती पवार ह्या कवयित्रींनी ही कविता लिहिलेली आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात परिचय सांगणार आहे कवयित्रींचा, की त्यांनी खूप लहान मुलांसाठी खूप बाल साहित्य लिहिलेलं आहे. त्या नाशिक येथे प्राध्यापिका आहेत आणि त्यांचे कविता संग्रह सुद्धा खूप प्रसिद्ध झालेले आहेत. आता आपण बघूया की ह्या कवितेमध्ये काय आपल्याला शिकायला मिळेल बरं. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गंमत सांगावीशी वाटते की मी जेव्हा लहान होती, म्हणजे मी जेव्हा छोटी होती, तेव्हा माझ्या मनात काय यायचं की जर आपण एखादी बी वगैरे चुकून खाल्ली, म्हणजे फळांची बी वगैरे, तर त्याचं पोटामध्ये काय येऊ शकतं, झाड येणार की काय, असं मला वाटायचं. म्हणजे हे काय आपली एक कल्पना आहे आणि त्याच्यावरतीच आधारित कवयित्रींनी ही कविता लिहिलेली आहे. हे खरे खरे व्हावे. खरे म्हणजे सत्य व्हावे, खरोखरच त्या गोष्टी घडाव्यात. तर आता आपण बघूया बरं कवयित्रीला काय काय खरे व्हावे असे वाटते. आता ही आहे कविता आपली, ती मी एकदा वाचून घेणार आहे. सगळ्यांनी शब्दांकडे छान लक्ष द्यायचं आहे, शब्दांच्या उच्चाराकडे. हे खरे खरे व्हावे. हवेवरी त्या होत स्वारमी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आणि कवयित्री आहे सुमिता पवार. आता आपण बघूया ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे. मध्यवर्ती कल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया, म्हणजे तुम्ही कवितेमध्ये नक्की काय बघणार आहेत, काय शिकणार आहेत. तर कवयित्रीच्या ज्या कल्पना आहेत, इमॅजिनेशन म्हणजे त्यांनी इमॅजिन करतायत की मला काय व्हावेसे वाटते. तर याच्यामध्ये आपण बघूया कवयित्रीला आकाशात फिरण्याची कल्पना येते आहे. त्याच्यानंतर आकाशात फिरायची म्हणजे कसं पक्षी होऊन फिरायची असं कवयित्रीला वाटते. नंतर आपण बघूया कधी दवबिंदू होऊन ढग होऊन धरणीवर उतरण्याची कल्पना या कवितेत मांडली आहे. तसेच निसर्गाच्या रंगांमध्ये रंगून जाण्याची सुद्धा कल्पना या कवितेमध्ये मांडलेली आहे. आता ही आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया. त्याच्यावरून आता आपण बघणार आहोत कवयित्रीला काय काय आणि कसं कसं करावंसं वाटतं आणि तिला काय काय अनुभव घ्यावेसे वाटतात. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. बघा बरं काय दिसतं आहे तुम्हाला, कोणी सांगू शकतं का? हॅलो मुलांनो, कोणी एकाने सांगितलं तरी चालेल. काय दिसतं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये? हॅलो हॅलो टीचर. हा टीचर तो पक्षी उडत आहे.
आकाशामध्ये उडत आहे. हा, आणि त्याची पोझिशन म्हणजे तुम्ही त्याची हे बघा की तो कसा उडतोय, कसा तो हवेमध्ये उडतोय, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय. पक्षी उडत आहे. आता आपल्याला बघायचं आहे की कवयित्रीला पण असंच पक्षासारखं उडावेसे वाटते आहे. बघा, आता पहिलं कडवं आपण बघूया. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते, मी पक्षी व्हावे. किती छान कल्पना आहे बघा, कवयित्रींनी मांडलेली आहे. त्यांच्या बालमनामध्ये ते लहान असताना असं वाटत होतं त्यांना की आपण काय व्हावं, पक्षी व्हावं. आणि पक्षी होऊन काय करायचं, हवेवरती स्वार व्हायचं आहे. आता स्वार होणे म्हणजे काय, आरूढ होणे, बसणे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण म्हणतो की नाही, घोड्यावरती मी स्वार झाली आहे, म्हणजे घोड्यावरती बसतोय. तसं कवयित्रीला काय वाटतं की हवेवरती स्वार व्हायचंय, हवेवरती मला बसायचं आहे आणि अवकाशी विहरावे. आता इथे अवकाश म्हणजे काय, आकाश, स्काय. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ब्ल्यू स्काय किती छान दिसत आहे. आणि अशा या सुंदर अशा आकाशामध्ये फिरावसे कवयित्रीला वाटते. विहरावे म्हणजे काय, फिरावे, मजा करावी, मजेत फिरावे असे कवयित्रीला वाटते. मनात माझ्या नेहमी येते, मी पक्षी व्हावे. आणि पक्षी झाल्यानंतर असं छान फिरल्यानंतर किती छान अनुभव येतील की नाही कवयित्रीला. असे वरती छानपैकी निळ्या आकाशामध्ये फिरायचं आणि वरतून सगळी गंमत बघायची. किती छान कल्पना कवयित्रींनी मांडलेली आहे. आता आपण बघूया पुढे काय म्हणतायत कवयित्री. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. किती सुंदर कल्पना आहे बघा मुलांनो. इथे दवबिंदू इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की गवतावरती जे पाण्याचे थेंब आहेत त्यांना दवबिंदू म्हणतात. हे दवबिंदू आहेत ना, ते आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त करून दिसतात. पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग, लवकर सूर्योदय, पूर्ण सूर्यप्रकाश पसरण्याच्या आधीचा जो काळ असतो तो पहाटे, प्रभात. पहाट म्हणजे काय, प्रभात, अर्ली मॉर्निंग. तेव्हा हे दवबिंदू आपल्याला गवतावरती दिसतात. आणि असं दवबिंदूच व्हावेसे कवयित्रीला वाटते आहे. किती छान कल्पना मांडली आहे बघा, किती छान इमॅजिनेशन केलं आहे. दवबिंदू म्हणजे जलबिंदू. तुम्हाला हे समजलं असेल, सगळ्यांनी पाहिले असतील हे जलबिंदू, दवबिंदू. जास्त करून तुम्ही हे हिवाळ्याच्या सीझन मध्ये, हिवाळ्याच्या मोसमात बघू शकता की असे दवबिंदू आपल्याला झाडांवरती, पानांवरती दिसतात. आता हे दवबिंदू होऊन गवतावर उतरावेसे वाटते कवयित्रीला. आणि मग पुढे सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. आणि माहितीये काय, या दवबिंदूचं काय होतं नंतर, सूर्यप्रकाश आल्यानंतर त्यांची वाफ होऊन जाते. तुम्ही पाहिलंच असेल जलचक्रामध्ये की कशी सूर्यप्रकाशामुळे पाण्याची वाफ होत असते. आणि पुन्हा ती वाफ जेव्हा थंड होते तेव्हा त्याचे पुन्हा दवबिंदू तयार होतात. म्हणजे पुन्हा पुन्हा कवयित्रीला दवबिंदू व्हावेसे वाटते, पुन्हा पुन्हा परतावेसे वाटते. खूप छान कल्पना मांडली आहे, सगळ्यांनी समजून घ्या. या चित्रामध्ये तुम्हाला दवबिंदू दिसतायत. दवबिंदू होऊन गवतावर उतरावे आणि मग सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. जेव्हा वाफ झाली की पुन्हा थंड होऊन पुन्हा पुन्हा कवयित्रीला परतावेसे वाटते. अशी छान कल्पना या दोन कडव्यांमध्ये कवयित्रीने मांडलेली आहे. तर आता आपण बघूया की ह्या दोन कडव्यांमध्ये कुठले शब्दार्थ आले ते मी तुम्हाला सांगितले आहेत. तर कोणी वाचून दाखवेल का हे शब्दार्थ? हॅलो, मुलांपैकी कोणी वाचेल का? तुम्ही तुमचा हात, सॉरी, शब्दार्थ सवार होणे. खूप छान, चांगला प्रयत्न आहे. वाच. काय नाव आहे बाळा? यस मॅम. व्हॉट इज युअर नेम बेटा? काय नाव आहे? माय नेम इज विष्णू मंडल.
ओके, रीड कर हे शब्दार्थ वाचून दाखव बरं मला. मी सांगितले की नाही? यस. सवार होणे, हवा, वायू, अवकाश, आकाश, 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 पक्षी, खग, पाखरू. खूप छान. बिहारावे, फिरावे, दवविधू, जलविधू. बिंदू काय वाचायचं त्याला आपण? बिंदू. बिंदू, बिंदू ब, दव बिंदू. बिंदू. बिंदू, हा. दवबिंदू, जलबिंदू. बघा इथे शब्दार्थ म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्दही त्याचे तिथे समजून घ्यायचे आहेत. आता स्वार होणे म्हणजे बसणे, हवा म्हणजे वायू, वायू, हवेला दुसरा शब्द काय आहे? वायू. अवकाश, आकाश, 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 आकाश म्हणजे स्काय. पक्षी, पक्षी म्हणजे बर्ड्स. मग बर्ड्सला पण छान समानार्थी शब्द आहेत मराठीमध्ये. कुठले आहेत? पग आणि पण आपण त्याला म्हणू शकतो. पाखरू. हा. त्याच्यानंतर आहे विहरावे. विहरावे म्हणजे फिरावे. विहरावे म्हणजे फिरावे, असे याचे अर्थ आहेत. आणि शेवटचा शब्द आहे दवबिंदू, जलबिंदू म्हणजे पाण्याचे थेंब, ड्यू ड्रॉप्स. आपण त्याला इंग्लिशमध्ये ड्यू ड्रॉप्स असं म्हणतो. असे हे शब्दार्थ आहेत. आता अशा प्रकारे बघा, 2 कडव्यांमधनं तर आपल्याला कवयित्रीच्या कल्पना कळालेल्या आहेत. मग अजून कवयित्रीला काय काय व्हावे ते आपण पाहूया. आता मी रीड करते आहे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. किती वंडरफुल कल्पना आहे बघा. खूपच अमेझिंग अशी मस्त कल्पना मांडली आहे कवयित्रीनी की क्षितिजावरचे गडद रंग. आता क्षितिज म्हणजे हा नवीन शब्द आहे तुम्हाला मराठीमध्ये. त्याला हॉरिझॉन, इंग्लिशमध्ये हॉरिझॉन आहे, म्हणजे जिथे जमीन आणि आकाश असे टेकल्यासारखा भास होतो, ती रेषा त्याला क्षितिज असे म्हणतात. बघा, रिअल मध्ये कधीही जमीन आणि आकाश कधी टेकत नाही, टच होत नाही. पण काल्पनिक रेषा आहे जिथे आपल्याला दिसतं दूरवर की जमीन आणि आकाश टेकलेले आहे, त्या रेषेला काय म्हणतात? क्षितिज. मग आता कवयित्रीला काय व्हावेसे वाटते बरं? क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. आता क्षितिजावरती काय आपल्याला दिसते? इथे ढग दिसतात. आणि बघा, ढगांचा रंग आहे ना, हा आपल्याला वेगळा वेगळा दिसत असतो. म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा आपल्याला काळे कुट्ट ढग दिसतात, पण इतर वेळेस मात्र हिवाळ्यामध्ये निळे निळे ढग दिसतात, पांढरे पांढरे ढग दिसतात. असे वेगवेगळे रंग आपल्याला ढगांमध्ये दिसतात. आणि ह्या क्षितिजावरचे रंग होऊन आणि ढग होऊन झुलावे असे कवयित्रीला वाटते. झुलावे म्हणजे कसे? डोलावे, असे छानपैकी तालात सुरात असं हलणे, त्याला म्हणतात झुलावे. आपण झोक्यावरती कसा झोका घेतो तसं झुलतो, तसं ते कवयित्रीला काय व्हावेसे वाटते? ढग होऊन झुलावेसे वाटते. आणि अजून छान वाटते कवयित्रीला, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. काय व्हायचं आहे कवयित्रीला? भरारणारा वारा. भरारणारा म्हणजे वेगाने येणारा वारा. भरारणारा वारा म्हणजे वेगाने येणारा वारा होऊन कवयित्रीला चंद्राशी खेळायचे आहे. किती छान कल्पना आहे की प्रत्यक्षात कवयित्रीला चंद्राशी खेळायला जायचं आहे वारा होऊन. अशा प्रकारे छान कल्पना कवयित्रीने मांडली आहे. आता मी तुम्हाला इथे दाखवू शकते की एक चित्र आहे, क्षितिजाचे चित्र, जिथे आपल्याला आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो, असे क्षितिज आपण त्याला म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे हॉरिझॉन. समजले आहे मुलांनो? तुम्हाला क्षितिज म्हणजे काय समजलं आहे? आकाश जेथे जमिनीला टेकल्याचा भास होतो, आपल्याला भ्रम होतो, भास होतो फक्त, प्रत्यक्षात तसे नसते. आता एवढ्या सुंदर कल्पना मांडल्यानंतर अजून काय व्हावेसे वाटते
ते आपण बघूया कवयित्रीला. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. खूपच छान अशी फनी मस्त कल्पना आहे, मजेशीर कल्पना आहे ही कवयित्रीची. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसू शकतं. धुके दिसते आहे का? व्हाईट व्हाईट फॉग. हे आपल्याला धुके कधी दिसते बरं? हॅलो मुलांनो, कधी दिसते आपल्याला धुके? हॅलो, कोणी सांगू शकतं का कुठल्या सीझन मध्ये आपल्याला धुके दिसते जास्त करून? ओके, मी सांगते. धुके आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त दिसतं आणि हे धुके कसं असतं, असं व्हाईट व्हाईट असतं, पांढरं शुभ्र असतं. आणि कवयित्रीला हे धुके व्हावेसे वाटते आहे आणि हे धुके होऊन अलगद अलगद धरणीवर उतरावे, हळूच असं जमिनीवरती यावसे वाटते. आणि मग किती छान कल्पना आहे की अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. अवघे म्हणजे पूर्ण जग झाकून टाकायचं त्या धुक्याने आणि मग त्या जगाला मिश्किलतेने म्हणजे खोडकरपणे पाहावेसे वाटते. अशी विनोदी कल्पना, मजेशीर कल्पना कवयित्रीला आली आहे की धुकं बनायचं, धरणीवर उतरायचं, जगाला झाकून टाकायचं आणि मग मजा बघायची कशी सगळे जग झाकून गेलेले आहे. ते आपण आता पाहूया. आता हे 2 कडव्यांमधले आपण शब्दार्थ बघूया. कोण वाचून दाखवेल का? हॅलो मुलांनो, हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? कोण वाचेल का मुलांपैकी शब्दार्थ? हा मिस. हा. क्षितिज, आकर्ष, जेथे जमिनीला टेकल्याचा रखा भास, सारखा भास होतो ते ठिकाण. ठीक आहे. बघ, तुझा आवाज थोडासा येत नाहीये. मी रीड करत आहे, वाचत आहे. सगळ्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. क्षितिज म्हणजे आकाश, जिथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण, ती रेषा. गडद म्हणजे दाट, डार्क. झुलणे म्हणजे डुलणे, छान तालासुरात हलणे. भरारणारा, वेगाने वाहणारा. पुढचा आहे अलगद. अलगद म्हणजे हळूच. आणि नंतर आहे धरणी म्हणजे जमीन. आणि मिश्किल म्हणजे खोडकरपणे. तुम्ही खोडकरपणा करता ना, तसं. आता आपण बघूया अजून कवयित्रीला खूप छान छान काय काय व्हावेसे वाटते, आपण ते पाहूया आता. ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. किती छान कल्पना आहे की कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. आणि सूर्यकिरण झाल्यानंतर काय होणार बरं? ऊर्जेचा तो स्त्रोत. ऊर्जा म्हणजे उष्णता, शक्ती. आता ऊर्जेचा स्त्रोत कुठला आहे आपला? सूर्य. स्त्रोत म्हणजे उगमस्थान, जेथून आपल्याला मुख्य पुरवठा होतो ते उगमस्थान. तर ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, म्हणजे सूर्यकिरण झाल्यानंतर काय होईल? कवयित्रीला तो सूर्य अगदी जवळून पाहता येईल. आणि काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. आणि सूर्यकिरण झाल्यानंतर बघा काय होणार? आपण बघतो की सकाळी अंधार असतो, पहाटे अंधार असतो. मग जेव्हा जेव्हा हळूहळू सूर्यप्रकाश येतो तेव्हा काळोखाला तो चिरत चिरत जातो. चिरत म्हणजे कापत जातो, त्याला संपवत जातो आणि सगळीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो. आता आपण ही कल्पना प्रत्यक्षात पाहूया एका व्हिडिओच्या माध्यमातून. दिसत आहे मुलांना? बघा इथे ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय? सगळीकडे अंधार आहे, पहाटेची वेळ आहे, सगळे ढगांचा रंग कसा दिसतोय, गडद वेगवेगळा.
आणि बघू शकता तुम्ही इकडे की सूर्य हळूहळू तिकडे येतोय आणि हा सूर्य आल्यानंतर, सूर्यप्रकाश आल्यानंतर आपल्या आसमंतात परिसरामध्ये काय होते आहे ते आपण बघू शकता. खूप छान चमत्कार आहे हा, जो रोज सकाळी असतो. आपल्याला बघायला पाहिजे, त्याचं निरीक्षण करायला पाहिजे. बघा, हळूहळू सूर्यप्रकाश आल्यानंतर, त्याची किरणं आल्यानंतर किती छान सगळीकडे ती पसरली आहेत. आणि हा तो ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्य म्हणजे आपला ऊर्जेचा स्रोत आहे आणि असंच सूर्यकिरण कवयित्रीला व्हावेसे वाटते. बघा किती छान झालं. सूर्यप्रकाश आल्यानंतर सगळीकडे प्रकाश पसरला आहे आणि सगळा आसमंत, सगळा परिसर असा उजळून निघालेला आहे. आता पुढे आपण बघूया, अजून कवयित्रीला सूर्यकिरण झाल्यानंतर अजून काय बरं व्हावेसे वाटते आहे. बघा, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे भावे. बघा, चित्रामध्ये तुम्हाला निसर्गातले खूप छान छान रंग दिसू शकतात. फुलांमध्ये रंग असतात, पानांमध्ये रंग असतात, आकाशामध्ये रंग असतात. जिकडे तिकडे खूपच छान छान रंग असतात आणि ह्या रंगांमध्ये कवयित्रीला रंगून जावेसे वाटते. आणि कवयित्रीला शेवटी काय सांगते कवयित्री, की भास नको, म्हणजे नुसताच भास नको. भास म्हणजे भ्रम, इल्युजन, म्हणजे नुसताच भास नको, हे खरोखर असं व्हावे असे कवयित्रीला वाटते. काय वाटते कवयित्रीला, की खरोखर असं झालं पाहिजे की आपण निसर्गातल्या रंगांमध्ये रंगून गेलो पाहिजे आणि हे सगळं सत्यात उतरलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, पक्षी बनायच्या, दवबिंदू बनायच्या, सूर्यप्रकाश, सूर्यकिरण व्हायच्या, हे भरारणारा वारा व्हायच्या, या सगळ्या कल्पना असं वाटते कवयित्रीला खरोखर व्हाव्यात. अशी खूप छान ही कविता आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की आपण निसर्गातल्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, आपण त्याप्रमाणे विचार केला पाहिजे, है ना. अशी ही कवयित्रीच्या कल्पना आहेत, त्या आपण ह्या कवितेतनं शिकलो आहेत. आता बघूया, या दोन कडव्यांमध्ये कुठले मुख्य शब्दार्थ आलेत बरं. मुलींपैकी कोणी वाचून दाखवणार. हॅलो, दुसरं कोणी वाचणार आहे का शब्दार्थ या दोन कडव्यांमधले. आपल्याला शब्दार्थ लक्षात ठेवायचे आहेत. हॅलो गौरी, हा वाच. शब्दार्थ: ऊर्जा, शक्ती, काळोख, अंधार, स्रोत, ज्यापासून मिळते तो मार्ग, खूप छान. उगमस्थान, काळोखाला चिरणे, काळोख भेदून जाणे, भास, भ्रम. खूप छान, खूप छान, मस्त, छान वाचलेले आहेत तू हे शब्दार्थ. काय नाव आहे तुझं. माझं नाव रितू राजेंद्र शकरमाने. ओके रितू, खूप छान उत्तर देते तू नेहमी, तुझा रिस्पॉन्स खूप छान असतो. व्हेरी गुड. आता बघूया शब्दार्थ मी पुन्हा वाचते. ऊर्जा, ऊर्जा म्हणजे उष्णता, शक्ती, जो आपला ऊर्जेचा स्रोत आहे तो सूर्य आहे. आणि आपण बघूया पुढचा आहे काळोख. काळोख म्हणजे अंधार, डार्कनेस. स्रोत म्हणजे ज्यापासून आपल्याला मिळते, कुठली वस्तू जे पासून मिळते ते, उगमस्थान म्हणजे पाऊस हा काय आहे, पाण्याचा मेन स्रोत आहे. तसं काळोखाला चिरणे, काळोखाला चिरणे म्हणजे काळोख भेदून जाणे, काळोखाला संपवत जाणे, काळोखाला कापून जाणे, असं काळोखाला चिरणे. आपण त्याचा व्हिडिओ बघितला की कसा हळूहळू काळोख निघून जातो परिसरातला. आणि नंतरचा शेवटचा शब्द आहे भास, भ्रम. भास म्हणजे काय, भ्रम, इल्युजन, म्हणजे फक्त आपल्याला भास नकोय की खरं खरं व्हावं असं कवयित्रीला वाटते. आता जेव्हा आपण कुठलीही कविता म्हणत असतो तेव्हा आपण ती तालासुरात म्हटली पाहिजे की नाही. तर तुम्ही चाल लक्षात ठेवायची. आता मी चालीमध्ये ही कविता म्हणणार आहे. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते
मी पक्षी व्हावे, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे, धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आवडली का चाल मुलांना तुम्हाला ह्या कवितेची? अशी ही कविता तुम्हाला गायची आहे. कधी पण चांगल्या चालीमध्ये लक्षात ठेवली की मग ती जास्त दिवस आपल्याला लक्षात राहते आणि लवकर पाठांतर होते ह्या कवितेचं. कळाली आहे ह्या कवितेतली कल्पना खूप छान आहे. कवयित्रीला काय काय व्हावेसे वाटते, काय काय नाही ते आपण सगळं बघितलेलं आहे. आता बघूया तुम्हाला ही कविता किती समजली आहे. आता प्रश्न विचारणार आहे. सगळेजण रेडी आहात ना? आपला माईक हे करायचं आहे, अनम्यूट करायचं आहे आणि उत्तर द्यायची आहेत. एका दोन वाक्यात उत्तरे सांगा. आता कोण वाचणार बरं हा पहिला प्रश्न? हॅलो मुलांनो, पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला कसे फिरावेसे वाटते? कोण सांगणार? पक्षी. हा पक्षी. हा पक्षी होऊन कसे कुठे फिरावेसे वाटते? बघा, कवयित्रीला पक्षी होऊन आणि हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. काय वाटते? खूप छान उत्तर दिलेलं आहे. कवयित्रीला पक्षी होऊन आणि हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. आता पुढचा प्रश्न आहे, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कोण सांगणार बरं? हॅलो रितू, गौरी, चला मुलांना उत्तर द्या. तुम्हाला कविता समजली आहे ना? कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? हा हॅलो टीचर. हा सांग. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कवयित्रीला गवतावर पाण्याचे थेंब असे वाटते. हो, खूप छान. पाण्याचे थेंब, त्याला काय शब्द आपण बघितला? दवबिंदू. काय शब्द बघितला? दवबिंदू. बघा, आता त्याचं उत्तर आहे, कवयित्रीला दवबिंदू बनून पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. कवयित्रीला दवबिंदू बनून पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. आता पुढचा प्रश्न बघूया. कोण वाचणार बरं हा ई प्रश्न? कवयित्रीला गवतावर कसे, मिस कौन सा? ई वाला धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? हा, धुके बनल्यानंतर काय करावेसे वाटते बरं कवित्रीला?
आठवलं का? खोडकरपणे, मिश्किलपणे आठवलं का? काय करावेसे वाटते? कोणी प्रयत्न करणार? आठवत आहे? कवयित्रीची छान कल्पना आपण बघितली याच्यामध्ये. टीचर, झुके बनून कवित्रीला आकाशावर उडावं असं वाटते. नाही, धुके धुके बनून काय करायचं आहे? त्यांना जगाला झाकायचं आहे. कवयित्रीला ना? धुके बनवून जमिनीवर कवयित्रीला उतरावेसे धरणीवर वाटते उतरायचे आणि आहे. मिश्किलपणे पाहावेसे वाटते. हा, खूप छान उत्तर दिलं. कवयित्रीला काय करायचे आहे? धुके बनायचे आहे आणि धरणीवरती उतरावेचे आहे. ही खूप छान कल्पना आपण बघितली. धुके असे फॉग, ते आपल्याला हिवाळ्यामध्ये बघायला मिळते. ते धुके बनायचे आहे कवयित्रीला आणि धरणीवर, जमिनीवरती उतरायचे आहे आणि सगळ्या जगाला झाकून टाकायचे आहे. आणि जगाला झाकून टाकल्यानंतर त्याची मज्जा बघायची आहे खोडकरपणे. खोडकरपणे त्यांची स्थिती पाहत राहावेसे वाटते. अशा छान छान कल्पना आपण बघितल्या आहेत. म्हणजे तुम्ही उत्तर द्यायचा खूप छान प्रयत्न केलाय मुलांनो. व्हेरी गुड, खूपच छान. म्हणजे तुम्हाला ही कविता समजली आहे. टीचर हा टीचर, मी पण कवितेची चाल लावू शकतो का? हो, लावू शकतो ना. मग मी आता म्हणायची आहे का तुला? हा हा, म्हणून दाखव. चालेल. काय नाव आहे तुझं? म्हणतोयस का? हा टीचर, म्यूट झालेलं मध्येच. हो, ठीक आहे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहिरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. तव बिंदू होऊनी पहाटे कवतावर उतरावे, सूर्यप्रकाश वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, क्षितिजावरचे रंगवे ढग होऊनी सोलावे, भरानणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे, धुक्या परी मी अलगत अलगत धरणीवर उतरावे, अवघे जग झोपुनी तयाला मिश्किलतेने पहावे, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अवघे जग जवळ पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मग तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. थँक्यू. छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. अशी चालीमध्ये कविता म्हणायची आहे, म्हणजे ती आपल्याला काय होते, लक्षात राहते. खूप छान. काय नाव आहे तुझं? मंथन हडीकर. हा, खूपच छान मंथन, खूप सुंदर म्हटली आहे. अजून छानपैकी गायचा प्रयत्न कर, तिला सूर लाव. हा, आता आपण पुढे बघूया की घरचा अभ्यास. आता होमवर्क पाहिजे की नाही तुम्हाला? एवढी छान कविता तुम्ही आज शिकला आहात. छान अशी सुंदर कल्पनेची कविता शिकल्या आहात. तर मग तुम्हाला घरचा अभ्यास पण तसाच पाहिजे, होमवर्क. तर काय दिला आहे बरं होमवर्क मी? हॅलो, काय होमवर्क आहे बघा बरं तुम्हाला. कशाचे चित्र दिसते आहे तिथे? कशाचे चित्र दिसते आहे? फुलपाखरूचं चित्र दिसतंय. फुलपाखरूचं चित्र. पाखरू. तुम्हाला पण कवयित्री सारखी कल्पना करायची आहे की मी फुलपाखरू झाले तर, अशी तुम्हाला कल्पना करायची आहे की नाही? इमॅजिनेशन करायची आणि अशी कल्पना करून तुम्हाला 5 ते 6 वाक्य लिहायचे आहेत. येणार ना तुम्हाला लिहायला? हॅलो मुलांनो, बघा तुम्हाला घरचा अभ्यास काय आहे. मी फुलपाखरू झाले तर, म्हणजे फुलपाखरू झाल्यानंतर
आपण काय काय करणार, कसं कसं जाणार, हे अशी कल्पना करायची तुम्हाला आणि अशी कल्पना करून तुम्हाला त्याच्याबद्दल 5 ते 6 वाक्य लिहायची आहेत सगळ्या मुलांनी. हा तुम्हाला घरचा अभ्यास आहे आणि ही कविता छानपैकी चालीमध्ये गायची आहे, पाठांतर करायची आहे. त्या मुलाने कशी वाचून दाखवली तशी चालीमध्ये ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे. ठीक आहे मुलांनो.